कसे आहात सगळे? मजेत ना? गप्पा घरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मागच्या भागात आपण पाहिलं की प्रभू श्रीरामांनी शिवधनुष्य उचलून तोडले आणि सीतामाईंचा स्वयंवर जिंकला. ही बातमी लगेच अयोध्येला पाठवण्यात आली. राजा दशरथ आणि संपूर्ण राजघराणं मिथिलेला आलं. मग मोठ्या उत्साहात प्रभू श्रीराम आणि सीतामाईंचा विवाह संपन्न झाला. इतकंच नाही तर प्रभू श्रीरामांचे तीनही भाऊही विवाहबद्ध झाले. भरताचा विवाह मांडवीशी झाला, लक्ष्मणाचा विवाह उर्मिलाशी झाला आणि शत्रुघ्नाचा विवाह श्रुतकीर्तीशी झाला. मिथिलेत अनेक दिवस आनंद आणि उत्सव चालू होते. यानंतर सगळे अयोध्येला परत आले. अयोध्येत पुन्हा आनंदाचं वातावरण होतं. काही वर्ष शांततेत गेली. लोकांचा प्रभू श्रीरामांवर अतूट प्रेम आणि श्रद्धा होती. आणि एक दिवस राजा दशरथांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी ठरवलं की प्रभू श्रीरामांना अयोध्येचा पुढचा राजा बनवायचं. पण हा निर्णय सगळ्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवणार होता. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत प्रभू श्रीरामांना वनवास कसा मिळाला,